जेव्हा काही लिहून पोस्ट करत असतो, तेव्हा बऱ्याचदा लोकांचे ॲप्रिशिएशनचे मेसेज येतात किंवा रायटिंगची स्तुती करणारे मेसेज येतात आणि थोडं स्पेशल तर वाटतं नक्कीच. परंतु इथं मी काही गोष्टी रिव्हील करतोय, की समजा मी काहीतरी लिहितोय आणि ते बघितल्यानंतर तुम्ही ॲडमायर करताय, तर याची जर्नी किंवा याचा प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे अशातला भाग नाही आहे. जसं माझं ब्रेन थॉट स्टिम्युलेट करतोय, तसं तुमचं सुद्धा ब्रेन थॉट स्टिम्युलेट करतोय. आणि फरक फक्त एवढाच आहे की मी माझ्या थॉट्सला इम्पॉर्टंट समजून ते उतरवण्याचं काम करतो. आता सुरुवातीला जेव्हा मी लिहायचो तेव्हा मी सुद्धा असं घाणेरडं किंवा कच्च्या स्वरूपात लिहायचो आणि मग हळूहळू जसं वाचन काही अंशी त्यात एक भाग आहे. वाचन तुम्ही करत असताना तुम्ही ते ग्रास्प करत असता की एक रायटिंग स्किल कसं असलं पाहिजे किंवा रायटिंगचं स्टाईल कसं असलं पाहिजे आणि मग यातून एक रायटरचं राईटअप स्किल किंवा रायटिंगचं स्किल डेव्हलप होत असतं. तर कालांतराने ते होऊ लागतं आणि तुम्ही जेव्हा एक रीडर मधून एका रायटिंगमध्ये एंटर करता आणि तुमचा मेंटल शिफ्ट होतो किंवा तुमचा अप्रोच चेंज होतो, तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्हाला ते जमायला लागतं. तर मी असं बिलीव्ह करतो की प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली ब्रेन खूप इंटलेक्च्युअल आणि खूप सुंदर असं स्टिम्युलेट करत असतो. कारण आपण सगळे सारखीच माणसं आहोत. डिपेंड करतं की तुम्ही काय ऑब्झर्व करताय आणि कशावर लिहिताय. तर बेसिकली हा ऑब्झर्वेशनचा गेम आहे आणि मांडत असताना भाषाशैलीचा गेम आहे. परंतु त्याच्याच विरुद्ध किंवा याचीच एक्सटेंडेड बाजू बघितली तर असं काही गरजेचं नाही आहे की तुम्हाला खूप खास असं लिखाण शैली असावी किंवा कारण आपण सामान्य लोक ज्या पद्धतीने रीड करतो तर ते जर खूप साधं रायटिंग असेल तर आपल्याला जास्त रिलेट करतं. इन केस फ्रेममध्ये दिसत असेल पाठीमागे मुन्शी प्रेमचंद जींचं पण कलेक्शन आहे माझ्याकडे, संपूर्ण कलेक्शन आहे जेवढं आत्तापर्यंत लिहिलं गेलं आहे. तर त्या व्यक्तीला जेव्हा मी वाचलं, खूप साऱ्या मोठमोठ्या स्टार किंवा सेलिब्रिटींकडून त्यांच्या लिखाणाविषयीची स्तुती ऐकली होती. मी वाचली ती. छान लिहिलेलं आहे, खूप साधं आहे. माझा तो जॉनरा नाही आहे की मी त्या टाईपचं लिखाण करतो. परंतु असं लक्षात आलं एकंदर की हे जर असंच लिहायचं असेल तर हे तर मग मी महिन्यात 2 पुस्तकं लिहू शकेल. अगेन विथ ड्यू रिस्पेक्ट. तर त्याआधी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे, वाचून समजणं गरजेचं आहे. आणि अर्थातच एकदा आपण जेव्हा ती जर्नी सुरू करतो, छोटे नोट्स असतील, पेन पेपर बरोबर असणं खूप गरजेचं आहे. आता मी काय करतो तर माझ्या बेडरूममध्ये सुद्धा एक नोटपॅड आणि पेन ठेवलेला आहे. तर कधीही थॉट येतात, म्हणजे रात्री झोप येत नाही आहे, 1:30-2 वाजेपर्यंत तुम्ही काहीतरी रीडिंग करताय, रिसर्च करताय जाग्यात. अचानक एखादं पुस्तक रीड करत असताना तुमचं एक त्याचं व्हर्जन असतं. तर मग तुम्ही ते त्या पद्धतीने स्टिम्युलेट करायला लागतं, विचार करायला लागतं आणि मग तुमचं व्हर्जन तुम्ही लिहून काढता. जे आधी कुणी केलेलं नाही आहे. हे जे वाचलं हे फक्त एक रेफरन्स पॉईंट म्हणून असतं. तर मग एक नोटबुक मी तिकडे ठेवली आहे, एक कायम माझ्या ऑफिसला असते, माझ्या समोर असते, हँडी असते. तर ती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला खरंच लिहायचं असेल काही तर. आणि मग ते जे काही लिहिलं आहे ते मी सकाळी ऑफिसला येताना त्याचं स्क्रीनशॉट करतो मोबाईलमध्ये आणि या नोटबुकमध्ये अपडेट करतो. किंवा कधी कधी असं होतं की एखादा टॉपिक असतो ज्याला एक्सटेंडेड लेवलवर विचार मंथन करणं गरजेचं असतं, तर मग तो स्क्रीनशॉट करून ऑफिसला जर लिहिला असेल स्क्रीनशॉट करून मी घरी घेऊन जातो आणि मग त्यानंतर मी घरी गेल्यानंतर त्याच्यावर परत विचार मंथन करतो आणि जर काय आठवलं तर ते मी लिहितो आणि मग नंतर ते यामध्ये ॲड करतो. तर अशाच पद्धतीने कुणीही रायटर लिहित असतो ॲज फार ॲज आय नो. आणि
तुम्ही लिहू शकता. म्हणजे त्यासाठी असं स्पेसिफिक एक लँग्वेज किंवा कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे असं काही भाग नाही आहे. कुणीही लिहू शकतो. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली डिव्हाइसेस आले. मग बरेच लोक असं विचार करतात की मग आम्ही आठवल्यानंतर डिव्हाइसमध्ये टाईप करतो. पण इथे मी असं ॲड करेल की असं करणं जरी तुम्हाला कन्व्हिनियंट वाटत असेल तरीसुद्धा ते जे ट्रेडिशनल मेथड आहे लिखाणाचं ते कधीच बायपास करून चालणार नाही आहे. त्यात एक वेगळंच सौंदर्य आहे आणि एक वेगळीच मजा आहे, चार्म आहे लिहिण्याचा. तुमच्या हँडरायटिंगमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे थॉट्स लिहिता खूप सुंदर वाटतात ते, इन्स्टेड ऑफ टायपिंग ऑन युअर स्मार्टफोन. तर हमखास तुमच्याकडे ते नोटपॅड आणि तेच असावं. तर जर तुम्हालाही असं वाटत असेल की लिहावं तर कुठून तरी त्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि एक मुद्दा म्हणजे पूर्वी असं घडायचं, पूर्वी म्हणजे साधारण एक 2.5 वर्षापूर्वींची गोष्ट आहे ही. तेव्हा असं घडायचं की मी लिहायचो, म्हणजे मी स्पीडमध्ये थॉट्सला स्टिम्युलेट करायचो आणि लॅपटॉपवर मी टाईप करायचो. एका सिटिंगला जवळजवळ 30 पानं 25 पानं इथपर्यंत लिखाण करायचो आणि सिलेक्ट ऑल आणि डिलीट. असं वाटायचं की कोण वाचणार आहे, ऑलरेडी इतके लोक लिहित आहेत. नंतर असं लक्षात आलं की जेव्हा मी त्याच्यात छोट्या बाईट्स बनवून टाकायला लागलो कोट्सच्या स्वरूपात किंवा लिखाणाच्या शॉर्ट नोटच्या स्वरूपात, लोकांना ते आवडायला लागले. लोक भरभरून त्याची स्तुती करू लागले. त्यानंतर माझी एक बहीण, तिने मला सांगितलं की तू लिहित जा आणि ते लोक ठरवतील ना वाचायचं आहे नाही वाचायचं आहे. तू लिहून पुस्तकाच्या स्वरूपात तू अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि मग लोक ते वाचतात आणि कुठंतरी त्यांच्या विचारांना तुम्ही इन्फ्लुएन्स करता. तर अर्थातच प्रत्येक ह्युमनने जर विचार करायला सुरू केलं आणि त्यांचे थॉट्स जर मांडायला सुरू केले तर ते नक्कीच दुसऱ्या ह्युमनला इन्फ्लुएन्स करतात. आणि मग नंतर हा लिखाणाचा प्रवास एकंदर सुरू झाला. थँक्यू.